सोलापूर जिल्ह्यातील इतर कारखान्यांपेक्षा 2 रुपये जास्त दर देणाऱ्या अभिजित आबा पाटील यांच्या पाठीमागे आमचे संपूर्ण गाव राहणार. कुलदीप कौलगई पाटील. 30 वर्षातील विकासाचा अनुशेष अभिजित आबा आमदार झाल्यावर नक्कीच भरून काढणार. 3500 दर दिल्यामुळे मतदारसंघातील विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. वामन लक्ष्मण सावंत. माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पिराची कुरोली येथील मतदारांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे आगामी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्धार केला आहे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकरी सभासदांचे संसार उभे केले असून त्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात मोठे काम केले आहे. त्यांच्या पाठीमागे सर्वसामान्य सुज्ञ मतदार उभा असून विधानसभा निवडणुकीत विठ्ठल परिवारातील भगीरथ दादा भालके, कल्याणराव काळे, युवराज दादा पाटील गट सर्वजण अभिजित आबा पाटील यांच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचे पिराची कुरोली येथील सर्व मतदारांनी आमच्याशी बोलताना सांगितले. पाहूयात ते काय म्हणाले. नमस्कार. काय नाव आपलं? वामन लक्ष्मण सावंत. बर. गाव कुठलं आहे? पिराची कुरोली. बर बर. काय म्हणतात आमदार साहेब? कोणचे आमदार साहेब? चालू चालू आमदार साहेब चालू आहे, त्यांचं काय म्हणायचं. बर. कामकाज कसं आहे हो? आता कामकाज काय नुसतं बाकी सभा मंडप देऊन बाकीचं करून भागत नाही ना. जिल्ह्याचं महत्वाचा प्रश्न आहे माढा पंढरपूर मतदारसंघाचं. मग ती योजनेचं पाणी असेल, नदीला दर्जा देणं कॅनलचा असेल, ह्या गोष्टीकडे कोण लक्ष देणार? ह्या गोष्टीला नदीचं पाण्याचं नियोजन आताच केलं पाहिजे. तुम्ही पावसाळ्यात धरण पूर्ण मोकळं करताय आणि उन्हाळ्यात शेतकऱ्याचा हाल करताय. त्यासाठी नियोजन करायला आबासारखाच माणूस पाहिजे. कारण परवा गेल्या 3 महिन्यात मीटिंग लावली होती इरिगेशनच्या अधिकाऱ्याची. किती टीएमसी पाणी आणि किती टीएमसी पाणी तुमचं नदीला सोडलं तुम्ही, किती टीएमसी पाणी कॅनलला सोडलं, राहिलेलं 50-60 टीएमसी पाणी कुठं गेलं, ह्याचा आतापर्यंत कोणी जाब विचारला कुठल्या आमदार जिल्ह्यातल्या? एवढा विकास आणला म्हणजे ते 3000-3.5 कोटीचा निधी आणलाय मध्ये मतदारसंघात. इकडे आलाय गावात निधी आलाय गावात हो, पण निधी किती निधी आला? कुठला रस्ता डांबरी झाला सांगा? गावाला डांबरी रस्ता केला कुठला केला? मुरमीकरण करून झालं काय झालं? खडीकरण मुरमीकरण कुठं डांबरी कुठला केला त्यांनी सांगावं. विकास काम झाला नाही. तळपाटाचा प्रश्न तर किती वर्ष झाला गाजतोय? 10 वर्ष झाला गाजतो. हो. अजून तिथं वाटलं काय कुठं 4 लाख दिलं 5 लाख दिलं, तिनं मुरमान काय व्हायचं? लोकांचं एखादा माणूस मिळलं तर ते ट्रॅक्टर मध्ये आणावं लागतंय. पाण्याचं कसं आहे? कुठल्या पाण्याचं? शेतीला पाणी आहे, नदीला पाणी सोडलं की लाईट बंद करते ती. मग तसंच आहे, ते पाणी सोलापूरला पोचायचं आहे. मग वर लोकांनी काय बेसवायचं? नदी कोरडी, पाणी आलं की लाईट बंद. शेतकऱ्याला काय होतं? पाणी उशाला तू कोरड कशाला? असं आहे. हा. बर बर. आता इलेक्शन लागतंय माहित असेल तुम्हाला आमदारकीचं. होय. काय हो, कसं आहे होईल काय आता आम्हाला नवीन नेतृत्व संधी दिली पाहिजे ना. होय. आता त्यांना सहकार्य केलं 25 वर्ष, 20 वर्ष त्यांनाच केले. 20 वर्ष झाली आता. हो, त्यांना सहकार्य केलंय. हो. आता यंदा द्या की 5 वर्ष. नाही, आता बदल करून बघूया. हे पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल ना. बदल करायचा आहे. हा, एमआयडीसी आहे. तरुणाच काय तरुण रस्त्यावर फिरतोय ना. काम नाही का कशा तालुक्यात? एमआयडीसीच नाही ना. कुठं केली मला दाखवाय. तालुक्यात कुठं केली? करकमला केली का पंढरपूरला केली का? कुठं केली? कुठं आहे? काय मूल्यमध्ये? गुराचा बाजार आहे. हा, मूल्यमध्ये काय? एमआयडीसी मंजूर केली म्हणते. आता मंजूर केली मग ही वस्तू 5 वर्षाची आहे. असं निघायचं 5 वर्ष. हा, आजपर्यंत तुम्ही काय केलं नाही मंजूर? बर बर बर. हा, अगोदर करायला पाहिजे. हो, अगोदर दोन्ही प्रश्न मिटलं पाहिजे. आज नदीवर बॅरेज बंदर व्हायला लागत होते आजपर्यंत. हो. आता काय पुढे बी दिले उभारले काय कसं? पहिलं उभं राहणारच घेऊ, पण काम कोणाचं त्याच्यावर लोक आता मतदान करणार. आधी चंद्र सिद्धी उभारले, त्यांचा प्रश्न आहे. तो का आपण कसं बोलणार त्यांना? आता काय मग सिद्धीपैकी मग दोघं तिघ जण उभारणार. त्यांची ठरवणार आहे. आपण म्हणून जमणार आहे त्यांचं काय? मग आबा पुढं कसं मग होय कसं व्हायचं? आबाच्या पुढे 2-3 पेलवान उभारल्यावर मग काय? काय ना, किती पण विठ्ठल सहकारी असं 3 पैलवान उभं होत. सगळा जिल्हा होता माघार त्यांच्या लावला हात धुवून पाडायसाठी. हो. आणि मग ते काय पडले का? निवडून आलेच. जितकी लोक जास्त त्या बाजूला मतदान कमी पडत असत. एकटा माणूस नियोजन चांगलं करत असतो. आता अभिजित पाटील पक्ष नाही काय नाही त्यांच्याकडे. अभिजित पाटील हाच आमचा पक्ष. हा, पक्षाला काय करायचंय?
सगळी तुतारी तुतारीमुळे तुतारीचं हवं मागच्या बार होती, लोकांनी केलं सहकार्य. तुतारीनं आता का बसावं, तुतारी दिली आम्हाला तर मग हाय जा आबाई तुतारी बी. बरं आपण तुतारी किती आहे का? हा बर का म्हणते निवडून त्यांना? मग सांगितले तुम्हाला कुठलं कुठलं प्रश्न ते सुटलं पाहिजे. सुटलं पाहिजे ते. हो, आणि ती सोडवायची गड्या अंगात धमक आहे. बर हा सोडू दिलं असं वाटतंय? हो हो. बर मग आमदार कोणाला करा ठरवलं यंदा? अभिजित पाटलाला. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे? दत्ता कौलगे. बर काय कसं आहे हा नावाला माडा मतदारसंघाला निवडणुका लागते माहित असेल. माडा मतदारसंघातून अभिजित आबा पाटील विजय होणार की. कसं एवढा विश्वास कसा आहे? हो, आहे विश्वास. का म्हणू म्हणजे काय? कारण पंढरपूर तालुक्यातील 42 गावं आहेत हा आणि माड्यातील असे आबांना चांगला प्रतिसाद आहे सध्या. बाकीची बी नेते म्हणजे आहेत की उभा करणारी? बाकीचे असले तरी खरी रंगत खरी लढत दोघातच असते ना. कोण दोघं? आबा आणि दादा. बर बाबा उभारती वाटतंय काय की त्यांची सुपुत्र उभारताना कळतंय. काय ते कोण जरी उभा राहिले त्या दोघांपैकी तरी पण अभिजित आबाचा विजय ठरलेला आहे, निश्चित आहे. ठरलेलं आहे. हो. का म्हणते वाटतं तुम्हाला त्यांना? त्यांच्याकडे एक व्हिजन आहे, त्याचबरोबर एक तरुण नेतृत्व चांगलं आहे. बर आणि दुसरी गोष्ट, आज पंढरपूर तालुक्यामध्ये विठ्ठल सहकार्याची निवडणूक लढवून जिंकल्यानंतर एवढ्या चांगलं कामकाज चालवलंय आणि आदर्श प्रशासन कसं चालवावं हा एक जिल्ह्याला उत्कृष्ट नमुना अभिजित आबांनी दाखवून दिलेला आहे. आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना पाठवल्यानंतर महाराष्ट्रातला एक आदर्श आमदार निश्चितपणानं अभिजित आबा होऊ शकतात. पण आता निवडणुकीमध्ये एवढं तगडा पेलवा नाही विद्यमान आमदार उभारणार म्हणतात. विकास केला म्हणते ती काय नसतंय विकास. काय मग आबा काय परत झोपणार आहेत काय निवडून दिल्यानंतर? विकास करणारच आहेत की. परत अगोदर झाला नाही विकास काय? ह्याच्या अगोदर आम्ही जवळपास 3-4 टर्म दादांना निवडून दिलंय. काय 4 टर्म मध्ये जेवढा विकास खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे होता तेवढा विकास अजिबात झालेला नाही. रस्त्याची दुरावस्था आहे, विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. सगळे प्रश्न आहेत. हो आहेत. आता एवढा आमदार असताना नाही एवढा मोठा त्यांच्या पुढे कालावधी असताना ज्या पद्धतीनं सामाजिक प्रश्न सुटायला पाहिजे होते त्या पद्धतीने निश्चितपणानं सुटले नाहीत ते प्रश्न. आता या निवडणुकीत बरेचसे नेते मोहिते पाटील असतील, साठे असतील, अभिजित पाटील असतील, शिंदे बंधू तर आहेतच. उलट जितके जास्त उमेदवार असतील तितका चांगला फायदा आबांना आहे. हो. येणाऱ्या आमदाराकडनं तुम्हाला काय कोणत्या अपेक्षा आहेत? तरुणांना रोजगार आहे त्यांचं चाललंय. विठ्ठल सहकारीची जमीन उपलब्ध करून MIDC टाकायची. तिथं MIDC केलं तर जवळपास 20,000च्या प्लस तरुणांना युवकांना रोजगार मिळू शकतो. हा, कारखान्याच्या माध्यमातून तर आहेच रोजगार. त्याचबरोबर आबाच्या समोर एक चांगल्या पद्धतीचं युवकांना पुढे घेऊन जाण्याचं व्हिजन आहे. तसं मला वाटत नाही इतर कुठल्या नेत्यांच्या पुढे एक व्हिजन आहे चांगल्या पद्धतीचं. म्हणजे आता काय यंदा बदल पाहिजे का? 100% बदल पाहिजे. आणि हे बघा आम्ही गेले एक 4 पंचवार्षिक त्यांना निवडून देतोय. मग त्यांना का वाटत नाही? आमची 42 गावं आहेत, मग आम्हाला सुद्धा पुरेसं प्रतिनिधित्व ह्या 42 गावाला मिळालं पाहिजे ना. मिळालं पाहिजे का नाही सांगा? कधी ना कधी हा, उलट दादांनी म्हणायला पाहिजे आबांसारखा एक तरुण चांगला उमेदवार पुढे येतोय तर आपण सगळेजण त्यांना सहकार्य करू आणि आमदार करू. दादांनी थांबायला पाहिजे उलट. थांबायला पाहिजे. हो, आमचं असं मत आहे. सगळी पाहिजे. नमस्कार. नमस्कार. का हो काय नाव तुमचं? नाना कौलगे. नाना कौलगे. हा, काय म्हणते गावात काय वातावरण आहे? गावात काय आबाज वातावरण चालू आहे? आबाचं वातावरण सगळं महारा मतदारसंघात चालू आहे. हा, गावात पण चालू आहे. गावात आहे का? होय. मग काय विद्यमान आमदाराचं कसं काय कामकाज काय होते माझं आमदाराचं? 15 नुसतं कागदावर कामकाज आहे. काय विकास काम नाही केली? काय विकास नाही. हा, खरं म्हणताय काय? खरंच म्हणतोय. बघाय तुम्ही आता तुम्ही फिरून बघा गावात, पाऊस पडल्यावर या म्हणजे तुम्हाला कळलं विकास आहे का नाही. एवढा मोठा दांडगा हे आणलाय, निधी आणलाय. कुठं आहे निधी? काय आता तरी दावा सांगावं, निधी आणलाय, एवढा खर्च केला तेवढा खर्च केला. गावाला किती निधी आणलाय? हा, गावात तुमच्या गावात निधी आला नाही? नाही निधी कुठं आम्हाला माहितच नाही. त्यांच्याच कार्यकर्त्याला माझ्या निधी. निधी कसला झाला नाही? नाही आलाय पण कागदावर पण ते नाही. आता काय निवडणूक चालू आहे, लागते काय तो 1 महिनाभरावर. काय कसं मग कुणाला करायचं आमदार यंदा? आम्हाला आमदार करायचं. पुढे कसं काय आमदार करायचं यांना म्हणताय? आमदाराचा उसा धपका टाकला नाही का?
तर ही धक्का कोणाला कसा बसणार आहे काय? आता शेतकऱ्याचे ऊस आहेत ना. बर कोणाला कोणाला बसणार आहे पण नेमकं? धपकाचा फुलला विद्यमान आमदार आहे त्यालाच बसणार, कुणाला बसणार? त्याला बसणार. हा, काल अजून धपका हाणलाय 2 रुपयानं. बर अजून आणखी हाणलाय. हा, अजून तयारच सांगितलंय काल कोण असतं अजून आमचं तयारच आहे. बर बर हा, काल सभा झालीच की. बर बर मग मग काय मग कसं मग करायचं मग? आम्हाला निवडून द्यायचा 100%. पक्ष नाही त्यांच्याकडे. पक्ष काय आबा हाच पक्ष आहे आमचा. आबा हाच पक्ष आहे? हा, बारदाला कुठं पक्ष होता सुरुवातीला? जनता हा पक्ष, तसा आबा हा आमचा पक्ष आहे. बर बर हा, काय सगळ्या मतदारसंघात तू तरी वाली निवडून येणार तो तरी काय निवडून आणणार? ते खासदार केलं वार वेगळं होतं, आता आमदार केलं वेगळं वार आहे. आता सगळीच गाठीपिटी घेतील शरद पवारांची. गाठी घेऊन द्या, त्यांच्या जे मनात आहे त्यांना देणार ती. बर तुम्हाला काय वाटतं कोण असं म्हणत? आम्हाला आता आबा आहे ते, आम्हाला त्यांना पडत्या काळात सहकार्य केली. बर जाणीव पवार साहेबाला आहे, ज्येष्ठ नेता आहे ती. बर हा, त्यांना आम्हाला जाणीव आहे की त्यांना तिकीट जर वाटतंय का? 100% जाणार तर. बर हा, आता काय येणाऱ्या आमदाराकडे काय अपेक्षा तुमच्या? येणारा आता MIDC आहे, तरुण रोजगाराचा प्रश्न आहे. बर हा, युवा असे बघा आता किती DED झालेले, BEd झालेले सगळे घरी बसले आता. बर हा, त्यांना कुठं आहे कोण कोण त्याचा विचार करणं काय नाही. युवा नेतृत्व आबासाहेबाचं आहे. बर त्यांच्या वयाचे माणसं आहे ती ना, म्हणजे पोरं तरुण पिढे, बर तर त्यांच्यासाठी विचार करणार तेवढा नेता आहे. कोण मोहिते पाटील करतील असं वाटतंय? मोहिते पाटलाच काय आमच्याकडे संबंधच नाही ना लय अजून. 42 गावात काय संबंध आहे मोहिते पाटील? ती उभारणार आहे ती म्हणून म्हणते. ती उभा राहायचा त्यांचा प्रश्न आहे. ती उभा राहायचं नाही तरी ठरवायची. बर त्यांना आता खासदार केला सहकार्य केलंच. बर हा, आता बाकी बी उभारणार आहे कोण कोण? काय किती उभा राहू द्या, आमचं फक्त अभिजित पाटील. बर हा, बाकीचं आम्हाला काय कोण दिसणार नाही. अभित पाटला आमदार करायचा आहे. हा, 100% आमदार करायचं आहे. काय नाव तुमचं? मी अण्णासाहेब कौलगे, गाव. फिराई खरं. बर निवडावं लागतं माहिती नाही. आता लागणार आहे ते काय मग आमदारचं कसं आहे? आमदार. आता कामकाज चालू का आपलं आता होणार चालू आहे? आमदार होणार आमदार अजून तुम्हाला निवडून द्यायचे. हा हा, बरोबर. मग झालेला आमदार हे आपलं बबनदादा चालू शिंदे. आमदार आहे की कोण? बबनदादा शिंदे. कसं बरं. कामकाज? हा, कामकाज त्यांचं कसं आहे सध्या? कामकाज थोडं फार हाय, पण ती कार्यकर्त्याकडेच आहे हो. बर त्यांचं कार्यकर्ते गावात भरपूर आहेत, म्हणजे असं हायत पण थोडं पण हे आहेत. मतदारापर्यंत विकास पोहोचलाय का? नाही की बर कड्या कोपऱ्यानं पचला. गड्या कोपऱ्यानं हा, मग काय विकास केला म्हणते ती? नाही की इकडे एक असं आलता झालं मला, हा? पण ते झाला विकास काम. अहो कामच रस्तं म्हणतो. बिस्तं. नाही तर झालं हो. बर हा, थोडा झालाय अर्धा. बर अर्धा झालाय. आम्ही अडवला हो, आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद सगळ्या गोष्टी केल्या, पण आमच्यावर दखलच घेतली नाही. पण दादा फोन करून बिल काढायला होतंय, आम्ही अडवायचा प्रयत्न करतो. बिल काम पूर्ण नाही, ती निकृष्ट दर्जाची काम आहे ती. बर 2 वर्षात उकलून पडते ती, कुठे तर काय तर होते राहू दे. बर हा, लय पालखी तळगी तसंच फिराय करून नाही रे कुठे गावात आहे, वाड्या उत्तर आहे. गावात आहे गाव. गावात आहे का? मग तुमच्या गावापर्यंत समोर जरा अहो, कोण आहे आता? बबनदादा टाकीला पूर्ण पाईपलाईन नेली राव, सगळी उकरूनच पाईपलाईन रस्त्यावरूनच नेली. बर पाक टाकली. आता रस्ता तुम्ही आता थोडं टाइम ना आलाय बरं का, टाइम जर असता तर तुम्हाला रस्ता पण दाखवला असता. गावात आपण जाऊ द्या, पाईपलाईन पुढचा आमदार कुणाला करायचा आणि जर नेते मंडळी आहेत पुढे. आता हाय तर पण ज्याच्या कामाची निष्ठ म्हणजे काम दमदार, आबा बी आमदार. आबा का? आपण आवाज काम तसं होईल ना हो. ते आता चालूला माग बी काम तशी आहे, ती आता पुढे बी तशी होणार आहे. कामकाज काय नाही म्हणते ती. अहो, आता नवीन म्हणल्यावर कसं कामकाज अजून तुम्ही सांगितली नाही ती काम, तर बोल तुमच्या घरी येऊन शान टाकू द्या का, मग काम म्हणणार का तुम्ही? बर हा, मग कुणाला करणार आमदार यंदा? आता आबालाच होणार, आबाच आमदार होणार. बर हा, आबामुळे बघा शेतकऱ्याचा विकास झाला काय सगळ्या झालं गोष्टी. शेतकरी विकास? अहो 3500 काय 35 काय? उसाला टनालदार. तर आमदार उसाला हा, 3500 दिलाय का द्यायचाय? आता देणार आहे ते की जाणार आहे उसाला. मागचा दिलता का? दिला की 3000. 3000 होय, दिला की. तुमचा आलाय का? आला की 72 टन गेला की ऊस आमचा. चांगला गेलाय मग. हा, थोडं क्षेत्र आहे. बर हा, बर 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 चालतंय. मग आता काय करू पुढे हे येते की शिंदे बंधू इथं? आता हाय तर शिंदे बंधू म्हणा, पण शिंदे बंधू जरा थोडं असं जायचं व बर 4-2 गडी धरते तर कानावर हात टाकते तर तसंच घेऊन जातात तकड्या. बर त्यामुळे काम करत त्यांचं नाही काय? नाही ती राव काम होते ती, पण तुम्हाला मग म्हणलं नाही का तिकडेच होती ती जरा साईडनं. बर तुमच्याकडून पोहोचत नाही. नाही, आमच्या म्हणजे गावापत्र पोचावं, गावात कळावं सगळ्यांनी, बाबा दादानं काम दिलं, ही काम केलं.
तसं काहीच नाही का? हा पोटरांनी सुद्धा सांगावं आम्ही हे बबनदादा निधीतनं काम आलं. आता अनेक ठिकाणी कामाचे बॅनर वगैरे लावली ती हाय तर आता लावायला काय हो अहो, बाकीच्या मतदारसंघात असे आमदारांनी काम नाही तर इथं बॅनर आमच्या गावात तर बॅनर बाजी चालत नाही. नाही दिसत नाही बॅनर. नाही बॅनर बाजी केली नाही ती कामं. बरं आली म्हणते ती, पण आता ती बघू आता इलेक्शनात सांगते दादा इथे येऊन बाबा काय आम्ही केली तुमच्या करोलीसाठी काय दिलं काय हाही घेतलं. आमदार करायचा का परत बदलायचा आहे? आता बदल होणारच आहे हो. होणारच आहे. हा, आता आम्ही होणार. कसं करणार? तुम्ही करणार ती? आम्ही करणार की बदल, फिराय करून सुद्धा बदल करणारच आता इथनं पुढे. बर हा नमस्कार हो. नमस्कार. काय म्हणतं आमदाराचं कामकाज विद्यमान? कोण बबन दादाचं काय चालू आमदारकीच येत आहे आता. आता काय काम तसं जनतेच्या हिताचं काम अशी म्हणावं अशी नाही ते. बर आणि तसं जरा आमच्या तर वस्ती जर बघायला गेलं तर इथं वस्तीला दादा फक्त मला वाटतं प्रचारालाच तेवढे येतात. तुम्ही कुठं गावात राहिला का वस्तीवर राहिला? नाही तर वस्तीवरच राहायला इथं सावंत रस्ता नाही वस्तीला तुमच्या घराकडे जायला? रस्ता आहे की, पण ते दादा आता आम्ही 3 टर्म झालं दादांना निवडून देतोय. हा पण दादांचे 3 टर्मच्या पद्धतीने जसं हे गाव एवढा शेवटचा कोपराच म्हणायचं आमचं, त्या पद्धतीनं मतदारसंघाचा त्या पद्धतीने विकास नाही आमचा. बर विकास काय नाही. ऊस वगैरे नेतात पण आता नुसतं ऊस नेलं म्हणजे विकास नाही ना. प्रत्येक महाराष्ट्राच्या मतदारसंघात प्रत्येक 3,000 कोटीचा निधी आलाय म्हणजे. हाय की आता आला असेल मग, आता पण ती कागदपत्री आहे असेल मग. खाली आला नाही का? आता नाही तर दिसतच ना. आता तुम्ही कुठल्या रस्त्याने आला माहित नाही नसेल तर अजून थोडंसं इथनं वरलीकडे जावा बा कळतं रस्त्याचं कसं आहे ते. बर रस्ताच नाही. नाही ना मग आता काय विकास केला मग कसं हो? नाही विकास तसं म्हणावा असा नाही. म्हणावं असं नाही. नाही बर मग आता काय बदल करायचा आहे का हाय ठेवायचा आहे? नाही 100% बदल ही झालाच पाहिजे. झाला आता 6 टर्म झालं दादा आहेत, आता एकाच माणसाला किती दिवस निवडून द्यायचं. बर आम्ही आता मतदारसंघ फुटल्यापासून 3 वेळा दादांनाच निवडून दिले. बर 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 त्यामुळं- ही बी येते सुपुत्र बी आहे ती उभा. आता दादा झालं काय आणि सुपुत्र झालं काय, सुपुत्र आणि दादा एकच किंवा शिंदे धनराज शिंदे ती बी आहे. आता शेवटी काय आता पळसाला पाण्यात 3च पुन्हा तेच व्हायचं आहे. बर तीच व्हायचं आहे. हा मग आता काय मग आता मोहिते पाटील पुढे आहेत. नाही आता मोहिते पाटलांना चान्स दिला की आम्ही खासदारकीला. खासदार केलं एकदा. होय आता आमदार कशाला करायचं मग? नाही आता आमदार नाही. एकाला एकच चान्स. एकाला एकच चान्स. एकच चान्स. बर हा काय कोणाला करा वाटतं तुम्हाला? कोणाला विचार पडते? आता काय जिला एकाच्याच मागे लागला की आता पाडायला त्यालाच निवडून द्यायचं आपण. बर अख्खा जिल्हा मागा लागला पाडायला. हा कोण आहे? आता काय सांगायची गरज अभिजित पाटील. बर का हो त्यांना काय द्यायचंय? अहो सांगा की गेल्या 3 वर्षापूर्वी 2500 म्हणजे लास्ट दर होता उसाला. बर कोण काय बोलत नव्हते त्यावेळी कारखानदारांनी द्यायचं आणि कारखानदारांनी दर ठरवायचं. बर आबानं येऊन गेल्या वर्षी 2500चं 2550 केलं. हा ह्या वाघाने लगेच 100 वाढवायचं चालू केलं. बर आबानं 3,000 केला गेल्या वर्षी. बर ह्याच्या आधी त्यांना परवडत नव्हतं, गेल्या वर्षी 3,000 द्यायला त्यांना परवडलं. बर आता आपण ह्यावेळेस मोठा धक्का दिला 3,500चा. मग दादाच म्हणलं 3,500 कुठे द्यायला देणं होतंय काय, होत नसतंय असं तसं. बर मग पुन्हा म्हणे मी 1 रुपया वाढवून देतो. बर मग 1 रुपया दादा कुठनं देणार आहे? म्हणजे तुम्ही देतोय म्हणजे देता येतंय. हा म्हणजे आज देता येतंय म्हणजे मागं बी देता येत होतं. बर आजपर्यंत का तुम्ही देत नव्हता? बर का पुढच्याने देतो म्हणल्यावरच तुम्ही देताय का? म्हणजे आजपर्यंत हे पैसे कुठे जात होतं? बर मग शेतकरी हक्काचे पैसे मिळतच नव्हते. 100% हक्काचे पैसे आहेत शेतकऱ्याचंही. बर त्यामुळे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे त्यांना. आज हे सगळं पैसे अभित पाटलामुळे मिळतात. भले पांडुरंग असू द्या, सीताराम असू द्या, चंद्रबाग असू द्या किंवा बबन दादाचा कारखाना असू द्या, हा ह्या शेतकऱ्यांनी सुद्धा आभार मानायला पाहिजे त्या आबांचं. बर का तर आबा फक्त विठ्ठलच्या शेतकऱ्यालाच पैसे जास्त नाहीत मिळालं, तर आबांमुळे सगळ्या कारखानदारांना पैसे जास्त मिळाले. सगळ्या कारखानदाराचे पैसे मिळाले. सगळ्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेत सगळ्या कारखानदाराकडून. सगळ्या कारखानदारांकडून. बर बर आणि त्यासाठी आबांचा आभार मानेल तेवढं कमीच आहे. आता ही निवडणूक आमदारकीची घेऊ. असू द्या ना. जो व्यक्ती बंद पडलेला कारखाना चालू करून व्यवस्थित शेतकऱ्यांना दर देऊ शकतो, तो व्यक्ती उद्या आमदार झाल्यानंतर विकास निधी आणून गावचा विकास का करू शकत नाही? 100% करणार तुम्हाला. 100% करू शकतोय. होय. बर मग काय मग आता येणाऱ्या आमदाराकडनं काय पाहिजे? तुमच्या अनेक जण नेते मंडळी उभारणार आहे तू यंदा. आता- किचकट वाटतंय. मला फक्त अपेक्षा आता गावच्या लेवलला आमची अशी आहे की आमच्या गावाला आरोग्य दवाखाना नाही, दवाखाना कसाच नाही. आरोग्याचं नाही. मग तुम्ही एखादा पेशंट नाही म्हणलं कुठे नेताय? आम्हाला ही काय मग बाळवणीला जायचं तिथे ते पेशंट नसताना बाळवण तर कुठे आहे? ते आपण ते साधा किरकोळ जो गोरात गरीब जो जनता आहे त्यांना बाळवणी, आणि जरा इकडे कोणाकडे गाडी आहे ते मग पंढरपूर अकलूजला नेते. पंढरपूरला गावात तसं एखादं नाही मग कुठलं एखादं? नाही आता नुसतं प्रस्ताव आहे, आले झाले होतंय. तातडीनं उपाय काय ते उपचार करण्यासाठी काय नाहीच का मग इकडे? नाही तसं सरकारी कोणी असं मग खाजगी डॉक्टर आहेत ते त्यांच्या टायमिंग 1-2 तास येते तर निघून जातात. बर त्यानंतर शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही, बर मराठी शाळांची प्रगती नाही, बर गुरांचा जनावरांचा दवाखाना नाही.
बर काय करायचं लोकांनी? मग सगळ्या सुखसुविधेसाठी बाहेर गावाला जायचं म्हटल्यावर गावाची काय प्रगती सांगा? बर 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 तुम्ही नुसतं रस्ते केले, देवळं बांधली, हा गावचा विकास होऊ शकत नाही. त्याच्यासाठी पूर्ण सगळ्या बाजूंनी तुम्ही आज विज्ञान युगात जगताय, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून शिक्षण किंवा एखादं जिमखाना बघा, जिमखाना नाही, एखादं ग्राउंड बघा मुलांना खेळासाठी, ते नाही. मग विकास म्हणजे काय? रस्त्यान देवळं म्हणजे फक्त विकास नसतो. विकास म्हणजे सर्वांगीण पाहिजे. सर्वांगीण पाहिजे. बर आमचं असं मत नाही की देवळं किंवा रस्ते नको झालं, ते झालेलं सुद्धा चांगलं आहे. आता तुमच्या आवडते जे नेता तुम्ही त्यांचं नाव घेतलं ती कोणत्या पक्षात उभं वाटते तुम्हाला? आम्हाला अपेक्षा तर तुतारीकडून आहे. जरी तुतारीकडून नाही मिळालं तिकीट तरी आम्ही त्यांच्या संकट अपक्ष म्हणून देखील. तुतारी गेले गर्दी हो. आता गर्दी आहे, पण त्या माणसानं तुतारीसाठी काय केले सगळ्या जिल्ह्याला माहित आहे ना. बर हा, अचानकपणे काहीतरी डोक्यावर गंठन आल्यामुळे थोडस बदलावं लागलं. बर परंतु पवार साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, त्या दोघांना पण माहित आहे बर की अभित पाटला कल्टी कशासाठी मारली किंवा काय झाली. तर शेवटी तिकडे जात नव्हते तर कारखाना बंद होता, आणि कारखाना बंद होता तर शेतकऱ्याचं बंद पडत होतं. बर शेतकऱ्यांचं चालू ठेवासाठी त्यांना तो निर्णय घ्यावा लागला. बर बर हा, आता काय कोणाला आमदार करणार आहे? आमदार तर आम्ही 100% अभित पाटलांनाच करणार आहे. आणि आमच्या अभिजित पाटलांकडून ही पण अपेक्षा आहे माफक की उद्या तुम्ही मराठा आरक्षणच्या बाजूने पण उतरावं. बर फक्त मुद्दा कारखान्याचा आणि शेतकऱ्याचा नाही तर मराठ्यांच्या पोरांचा पण आहे की ज्यांना आज शिकून सगळं करून सुद्धा नोकऱ्यांना शिक्षणासाठी भरपूर पैसा घालावा लागतोय. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीसाठी मनोज दादांच्या शब्दाची देखील वाट पाहतोय. नमस्कार. नमस्कार. काय हो, कसं काम कसं सध्या आमदारांचं सध्या? आमदारांचं कामकाज काय 15 वर्ष झालं आम्ही बघतोय कामकाज. काय काय एक 4 रस्त्याची मागणी 15 वर्षापासून करतोय. गाव सारा आमचं फिराजी पुरवली करतय. 4 वर्ष झालं ते तळवाट असो, हे रामवाडी रस्ता असो, जुना टप्पा चिंचणी ही रस्ता असो, एकही रस्ता केलेला ना आतापर्यंत. आणि मंजूर झालाय एवढा शब्द आहे. रस्ता मंजूर झालाय, निधी आलाय, कुठं निधी गेलाय का बबन दादानं खाल्लाय का रणजित शिंदेने खाल्लाय हेच काय कळलं. लय मोठा निधी आणला म्हणून कळलं आम्हाला. कुठं आणलाय का पुढारी घरी आहे काय त्या बबन दादा पार्टीच्या? बर कोणा आहे घरी? गावात आला नाही? गावात काय काम केलंय ते दाव द्या फक्त. बर काहीच केलं नाही. काय केलंय? 10 लाख रुपये निधी आणला आणि ग्रामपंचायतचा 10 लाख रुपये निधी मिसळून 10 लाखाचं 5 लाखाचं काम केलं. 15 लाख रुपये मिळून खाल्ला यांनी समजायनी, ठेकेदारांना असो आपण किंवा जाऊ दे, आता हे सदस्य असो. गावचं राजकारण नाही. आता ही आमदारकीचं निवडणूक आहे ती. हा. काय मग कोणाला आमदार करायला? आणि मोहिते पाटील असतील, शिंदे असतील, साठे असतील, अभित पाटील असतील, असे अनेक नेते उभारणार आहेत. आबालाच आमदार करायचं. का हो आबाला का? आबाला काम म्हणजे आबाचं काम दमदार आहे. दमदार आहे. हा. आज ऊसाला दर किती होता? हा. आबा निवडून आल्यापासून किती झाला? आबानी कारखाना आज आबाच्या ताब्यात आल्यापासून बर 2200 दर देत नव्हते, आज 3000 गेले. ह्या वर्षी 3500 पहिला हप्ता तुम्हाला झाला. मागचा मिळाला का दर उसाला दिलेला त्यांनी? कोणी? किती दिलता? कोणी? आबा पाटील यांनी. आबानी 3000 रुपये दिला ह्या वर्षी. तुम्हाला मिळालता का? मिळाला की ह्या वर्षी चालूला मिळाला. चालू मिळाला. होय. बर हा. आता दर जाहीर केलाय म्हणून. आता दर जाहीर केलाय ती मिळणारच आहे. समजा गावाला मिळणार आहे आणि 70% फिराय पुरवलीतला ऊस न्यायची आम्ही जबाबदारी घेणार. ही आमदारकी निवडणूक आहे, आमदार निवडायचा आहे तुम्हाला. होय होय, आबालाच निवडणार आम्ही पण आमदार. का निवडायचं त्यांना आता? का विकास कामं निवडायचं? काय केलं नाही, काय नाही म्हणते ते. बबन दादाला आम्ही 15 वर्ष दिलंच की निवडून. काय केलं बबन दादानं? 15 वर्ष आम्ही माडा मतदारसंघाला आमची गाव 15 वर्ष झाली. आता 20 वर्ष इथनं पुढं 5 वर्ष जर दिली तर 20 वर्ष होते त्यांना. पण 15 वर्षात काय केलं नाही. हे अजून 5 वर्ष निवडून देऊन काय करणार? बर काय करणारच नाही. काय अपेक्षा काय आहे येणाऱ्या आमदारांकडनं? नवीन आमदारांकडे येणाऱ्या गावातलं रस्ता असू द्या किंवा वाडी वाट असू द्या, बर कुठलं काय मराठा आरक्षण जरांगे पाटलाची काय जाऊन भेटी घेण्याच्या बाबतीत आबा कुठल्याच गोष्टीला कमी पडलेल्या नाहीत. बर हा, निवडून येतील वाटतंय का? 100%. बर हा, फिराय कुरवलीतनं आम्ही एक 1000 मताचं लीड द्यायचं काम करतो. 100%. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? सीताराम गहिनाथ शिंदे, बर 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 गाव फिराज कुरवले. काय कसं आहे काम कसं? आमदाराचं विद्यमान चालू, निवडणुका लागतात आता. आमदाराचं तसं लय समाधानी बी नाही आणि लय टाकाऊ बी नाही. पण आम्ही जी सामान्य लोक आहे हा. निष्ठेनं राहतो, निष्ठेनं वागतो. 5-5 वर्ष 25 वर्ष
30-30 वर्ष ह्यांच्या सतरंजा उचलतो, पण ह्यांचं कुठं तर काळं बेर जर लपवायचं असलं हा. तर ही रात्रीच ह्या छत्रंजीवरून त्या सतरंजीवर उड्या आणते ती. बर सामान्य लोकांनी करायचं काय? बर तुम्ही कुठल्या कार्यकर्ते होता, कोणाचा होता? आम्ही पवार साहेबाच कार्यकर्ता. बर 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 मग आता काय तुतारी लय म्हणते ती, तुतारी म्हणते दी की, पण जे तुतारीचा उमेदवार असेल त्याला मतदान करू. मग कोण असेल आता काय? आणि ते मोहिते पाटील असतील, अजून कोणच फिक्स नाही. तिघ चौघ जण त्यामुळं माणसं असताना आम्ही आबाजी माणसं आहे. बर कारण ते माणूस सर्वसामान्यातनं गेलेला माणूस आहे. बर आणि शेतकऱ्याची काय जी जाण असती, हा जे औदुंबर अण्णाची छबी होती ती अभिजित पाटलामध्ये आहे. बर सर्वसामान्य शेतकऱ्याला काय लागतंय, कधी काय करावं लागतंय बर हे अभिजित आबाला कळतंय. आजपर्यंत राज्यकर्ते झाल्या ते तालुका लेवलचं पोटारी झाल्या ते गाव लेवलचं झाल्या ते, हा पण स्वतःचं प्रपंच कसं चालवायचं ह्याच्या पलीकडे ह्यांना कळत नाही. आबाला एक कळतंय की तळागाळातल्या शेतकऱ्याला सध्या काय लागतंय, बर सर्वसामान्याला काय लागतंय हे आबाला कळू शकतंय, ही इतर पुढाऱ्याला कळत नाही. की माझ्या पोराचं, माझं, माझ्या भावाचं, माझ्या भाच्याचं राजकारण कसं शिजल ह्याची पद्धत त्यांची सध्या चालू आहे. मग आता यंदा काय होईल? आता काय यंदा आता हवा तर आबाजीच आहे. हा कारण जी जुनी लोक आहेत ह्यांच्याकडे तत्व निष्ठा काय राहिल्या नाही त्या. बर आम्ही तत्वानं 5 वर्ष त्या माणसानं काम करावं, आणि भाजपवाल्याचं जे गलिच्छ राजकारण झालंय हे सर्वसामान्य लोकांना पटन आहे. बर मग आता काय तुम्हाला काय येणार आमदाराकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? येणारा आमदार म्हणजे स्वच्छ कारभार करणारा आणि जनतेची कामं करणारा असावा. विकासात मग काय काम करावं होतं? आमच्या गावातली तळवाट आहे, 15 वर्ष झालं बबन दादा करतोच म्हणतात आहे, बर पण त्याने अजून केलं नाही. काय करायचं? बर वाटत नाही. वाटच नाही त्या, म्हणजे आम्हाला तिथं नाही, पण त्या रस्त्याला जी लोक आहेत ती, हा तर त्या रस्त्याच्या लोकांची अपदा 15 वर्ष झाली इलेक्शन आलं आम्ही मिटिंगला गेलो ती जाय बर सुटलं नाही का ते एवढं? त्या 15 वर्षात सुटला नाही. बर दुसरी एक दोंडवाड वाट म्हणून आहे, त्याचा प्रश्न सुटला नाही. पिराजे कुरोली वॉटर सप्लाय म्हणून 40 ते 45 वर्ष झालं वॉटर सप्लायची विहीर आहे, गावाला पाणी आहे, टाकी आहे. त्या पाणी चालू करायला जाणाऱ्या माणसाला तर पाऊल वाट जायला नाही. मग गावाचा विकास झाला, आम्ही निधी आणला, केला, काय विकास केला? बर बर विकास झाला नाही काय? जी गावाला 50-60 वर्षाची विहीर आहे त्या विहिरीला जायला रस्ता नाही, तर तुम्ही विकास काय केला हे जो उत्तर द्यावं. बर ते काय मग यंदा कोणाला आमदार करायचं तुम्ही तुम्ही ठरवलंय? आमदार आबा जर राहिलं तर आबाला फिक्स करणारच, पण त्यातल्या त्या जनतेचा कौल हे तुतारीकडे ज्यादा आहे. आता आबाकडे पक्ष नाही काय नाही, कुठलाच पक्ष अजून निर्णय कुणीच घेतला नाही. बर त्यामुळे अजून घडामोडी 2-2.5 महिना इथं बर त्यात होणार आहे, त्यावेळेस होईल. बर बर मग तुमच्या मनात तर अभिजित पाटील असं व्हावं असं वाटतंय का? हा इथं 100% आणि त्यांनी तुतारीतनं उभा राहावं ही मनापासून लोकांची इच्छा आहे. नमस्कार, नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव महेश सावंत, किरज कुरोली. काय हो कसं काम करते सध्या विद्यमान आमदार निवडणुका लागत्या 2024? आता तसा जर विचार केला असता, संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला असता, हा तर हे जे काय स्वार्थानं बरबटलेलं राजकारण आहे हा ते स्वतःच्या फायद्यासाठी ह्या पक्षातून त्या पक्षात जाणं असेल, हा हे संपूर्ण महाराष्ट्राला मान्य नाही. बर आपण महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता आहे, बर तर आपण पळत्याच्यानं माग लागणारी माणसं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, आणि सर्वसामान्य कुटुंबातून निवडून जाणारा माणूस आपली कामं करू शकतो. गोरगरीब सर्वांना विचारात घेऊन कामं करणारा जर माणूस पाहिजे असेल, असा आमदार आम्ही या ठिकाणी निवडतोय सध्या. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणं असेल किंवा ह्या पक्षातून त्या पक्षात जाणं असेल, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःची पोळी भाजणाऱ्या माणसाकडे जाण्याचं संपूर्ण महाराष्ट्रातील जनता जाणार नाही. महत्वाची गोष्ट, एक युवक म्हणून मला असं वाटतं की स्वतःच जे अस्तित्व वाचवण्यासाठी लोक गेली ती ह्या पक्षातनं त्या पक्षात, हे महाराष्ट्रातल्या किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व जनतेला हे मान्य नाही. महत्वाची गोष्ट, आता आमदार कोण निवडायचा? आमदार फिक्स आम्ही अभिजित आबा पाटीलांना निवडणार आहे. कारण एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातनं आलेला युवक, बर आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातला ऊस दराचा प्रश्न असेल किंवा युवकांचं कुठलेही प्रश्न असतील, यासाठी धडाडीनं आबदणारा माणूस म्हणून आम्ही आबांकडे बघतोय. आपणही पाहतात की त्यांच्या कामाचं काय विशेष आहे ते आपणा सर्वांना माहित आहे. त्यामुळं आम्ही अभिजित पाटील यांनाच मतदान करणार आहे की युवक म्हणून. आमच्या गावातील सर्व युवक
हे आम्ही अभिजित आबा पाटील यांना मतदान करणार आहे. का त्यांना का करावं म्हणजे काय वाटतं तुम्हाला असं? एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस आहे तो आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाची जाण असणारा माणूस आहे. आणि त्यांच्यापाशी गेल्यानंतर कुठल्याही माणसाचं काम झाल्याशिवाय माघारी येत नाही. तो माणूस कामाचं समाधान घेऊनच माणूस माघारी येतोय त्या ठिकाणी. काम करणारा माणूस असं म्हणायचं आहे. हो 100%. काय म्हणजे काय कसं म्हणजे काय अपेक्षा तरी पण येणार आता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमचा आमदाराकडून आम्हाला युवकांना रोजगार पाहिजे, महत्वाची गोष्ट. आणि आमचा जो शेतकरी आहे तो शेतकऱ्याला उसाला उच्चांकी दर पाहिजे आम्हाला, एवढंच आम्हाला पाहिजे. आणि सर्वांगीण विकास व्हावा तालुक्याचा, जिल्ह्याचा, हेच आमच्याकडून आम्हाला आमदाराकडून अपेक्षित आहे. लई समोर मोठी पलवान आहे ती त्याला उभा नाही आता कसा विषय आहे, पैलवान आहेत ही पण मान्य आहे आम्हाला. पण पैलवानांनी अगोदर किती कुस्त्यात विकासात किती हे केलंय बघितलं पाहिजे. विकास किती केलाय आपण, विकासात किती केला हे बघितलं पाहिजे. आणि नंतरच मग आपण किती मोठा पैलवान आहे हे ठरवलं पाहिजे. असं आहे. मग आता या विधानसभेच्या आखाड्यात कोण म्हणजे जिंकल? या ठिकाणी अभिजित पाटील हाच पैलवान जिंकणार आहे या ठिकाणी. आणि कोणी कितीही मोठं जरी पैलवान असलं तरी त्यांनी विकासाची पार्श्वभूमी, विकासाची किती मोठी कामं केली, ती विकासाची गाथा किती मोठी उचलली हे बघणं पण तेवढंच गरजेचं आहे. माढा मतदारसंघाचा आणि शेतकऱ्याचा जर विकास करायचा असेल तर आबाशिवाय पर्याय नाही. आबा आमदार म्हणजे मी स्वतः आमदार. परिस्थिती आता सामान्य माणसाची इथपर्यंतची भूमिका आहे.